नमस्कार, मी ॲडव्होकेट रिजवान पठाण। आज आपण सर्व ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आपल्या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आलेला आहे। भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी तो क्षण आलेला आहे आणि आपल्या सर्वांना या क्षणाची खूप दिवसांनी आतुरता होती की केव्हा T20 वर्ल्ड कप येईल आणि केव्हा आपण त्या ट्रॉफीला डिपेंड करू। जसे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आज T20 वर्ल्ड कपचा महामुकाबला आहे आणि या मुकाबल्याकडे सर्व भारताचं नव्हे तर सर्व जिल्ह्याचं, सर्व जगाचं, सर्व क्रिकेटप्रेमींचं, या जगात असलेल्या सर्व खेळाडूंचं किंवा या खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांचं लक्ष लागून आहे। मित्रांनो, आज जर आपण ही मॅच जिंकलो तर आपण वर्ल्ड कप नाही जिंकणार आहोत, तर आपण इथे इतिहास घडवणार आहोत। यापूर्वी कोणत्याही देशाने ही ट्रॉफी सलग दोनदा जिंकलेली नाही। यापूर्वी कोणत्याही देशाने होस्ट करत असलेल्या देशाला ही ट्रॉफीचा चॅम्पियन होण्याचा मान मिळवता आलेला नाही। त्याचबरोबर मित्रांनो, ही ट्रॉफी जिंकणारा भारत हा तिसरा देश असेल। 3दा वर्ल्ड T20 चॅम्पियनशिप जिंकणारा भारत कदाचित हा तिसरा देश असेल, तिसरा देश होईल। आणि याच आतुरता आपल्या सर्वांना आहे की आज आपल्या खेळाडूंनी जसे ते खेळत आलेले आहे, सुंदर असं प्रदर्शन ते करत आहेत। ते चेंडू असो, क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो किंवा माइंड गेम असो किंवा स्ट्रॅटजीज असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने आगेकूच करत सर्वांना तुडवत अक्षरशः या सर्व खेळाडूंना, सर्व विरोधकांना डॉमिनेट करत आज फायनलपर्यंत मजल मारली आहे। तर मी एक खेळाडू म्हणून, एक क्रिकेट रसिक म्हणून, एक क्रिकेट प्रेमी म्हणून, एक खेळाडू म्हणून सर्व माझ्या भारतीय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की आज आपण जिंका, दमाने जिंका। आणि जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्रिकेट वो खेल है जहाँ हर प्रेडिक्शन फेल है, पण मी एक भारतीय म्हणून, मी एक खेळाडू म्हणून, मी एक भारतीय संघाचा समर्थक म्हणून माझ्या संघाला, माझ्या भारतीय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।